नाही दादा. सो मच. पहा इथे होईल सुरुवात. एका बाजूला टीम आहे अथर्व आदिरा सातारा, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे संत बाळूमामा वॉरियर्स. दोन टीम मधलं हे युद्ध सुरू होईल असं म्हटलं आता ना. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच तू जमवशील आपली खेळी. काय करे बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. पहा इथे संकटाने चेंडू फेकलाय पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला. जय सर हा पहिली धाव पहिली रन असं म्हटलं आता ना की धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे, जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे, संघर्षाची वाट आहे, वाटेवरचा प्रवास सुरू केला. पहिल्या बॉल वरती पहिली रन. पुढचा बॉल अक्षय पाटील मोन्या संत बाळूमामा वॉरियर्स या टीम कडून आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, जिथे हाय व्होल्टेज मुकाबला. स्ट्राइक एंड वरती अजय शेलार KSK क्रीडा प्रतिष्ठान कोटरशी गावचा हा खेळाडू महाबळेश्वरला बिलॉंग करतो. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करेल. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर स्ट्राइक एंड वरती अलिबागचा एक मोठा स्टार कास्ट अक्षय पाटील मोन्या राऊंड विकेटने हा गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून निघाला. पहिलाच बॉल शफल झाले ऑफस्टिक वरती, त्यानंतर मात्र शॉर्ट गलीमध्ये कॅरी केला जय सर. एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता अजय शेलारला. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून करण्यात आला. डॉट बॉल आलाय. अक्षय पाटीलच्या अगेन्स्ट धावा गोळा करणं सोपी बाब नाही आहे. हाय ऍक्शनने गोलंदाजी करतो मोन्या, नेहमीच पाहायला मिळाला. पुढचा बॉल हो यावेळी पहा बॅकफूट वरती थोडेसे मागच्या बाजूला गेले, त्यानंतर मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल येतोय आणि सातत्याने हे करताना पाहायला मिळाले. आयुब खऱ्या अर्थाने अक्षय पाटील हे मोठं नाव आहे. अक्षय पाटील जाणीवपूर्वक हेतुपूर्वक गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू त्याने हाताळल्यात. लगातारचे 2 बॉल इथे निर्धाव स्वरूपाचे आलेत. मेगा फायनल ग्रँड फिनाले. खोलवरचा बॉल क्लीन मिडल ऑफ द स्टंप पकडण्याचा प्रयत्न होता. ही खासियत आहे या पट्ट्याची. त्याने सांगितलंय पाय ठेवेन जमिनीवरती. कवेचा अंबर घेताना त्याने कवेतही अंबर घ्यायचा आहे. जमिनीवरती पाय ठेवायचे, ताकद दाखवायची, अबिलिटी दाखवायची. क्लास आहे मोन्या अक्षय पाटील इन ऍक्शन. हो यावेळी टापचा फटका आलाय. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोडक्शन आहे. एक धाव कॅल्क्युलेटिव्ह रिस्क सर मैदानाच्या आतमध्ये. फायनलच्या मॅच मध्ये जी सुरुवात व्हायला हवी होती ना ती अपेक्षेनुसार सुरुवात झालेली नाही आहे. पहिले 5 बॉल हे गोलंदाजाच्या नावे राहिलेत. केवळ 2 धावा आल्यात. अक्षय पाटील मोन्या अराउंड विकेटने गोलंदाजी करतोय, परंतु हे बॅटल पाहण्याजोगे राहणार आहे. अय्यूब शेख ऑन स्ट्राइक. अक्षय पाटील मोन्या. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. यावेळेला वर केलाय तो अय्यूब शेखच्या बॅटमधून चौकार. खालीचा फटका पाहायला मिळाला. खोलवरचा बॉल होता, त्याच्यावरती प्रहार चढवला आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर वीज झोन मध्ये हॉरिझॉन्टल फटका क्लीन खेळलाय आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला चौकार आयुब शेखच्या फायनलच्या मॅच मध्ये क्लास दाखवलाय. काही खेळाडू असतात ना, काही खेळाडू असे असतात ना की ते आपली छाप टाकूनच जातात आणि मैदानाच्या आतमध्ये छाप सोडली आहे. पहिला बॉल खेळलेला त्याने चौकार ठोकलाय. हे ग्राफिक्स आपण पाहतोय. मेगा फायनलचे ग्राफिक्स तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. या ट्रॉफीसाठी आणि एका तख्तासाठी लढत असताना हे 2 कर्णधार, एका बाजूला अय्यूब शेखला ऑल इंडियन आयकॉन 2 खेळाडू पाहायला मिळतात. एका बाजूला अय्यूब शेख आणि त्याच्या समोर अक्षय पाटील मोन्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सातारा प्रीमियर लीग मध्ये 2 ऑल इंडियन आयकॉन. एक ठाणे जिल्ह्याला बिलॉंग करतो तर एक रायगड जिल्ह्याला. रायगड आणि ठाणे नेहमीच आपण एक द्वंद्व युद्ध पाहिलंय. नेहमीच आपण एक प्रेक्षणीय लढत पाहिली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज विक्रम
हलक्या हाताने संयमाने केला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कव पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल आली आहे. एकेरी धाव दुसऱ्या षटकामध्ये येत असताना थेंबे थेंबे तळे साचे. इथे मैदानाच्या आतमध्ये फायनलचा हा थरार आहे. थोडंसं प्रेशर बिल्टअप होत आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र ही पहा, ही चमचमती बाईक तुम्हाला पाहायला मिळाली आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट. जय सर, याच्यासाठी जद्दोजहद आहे, याच्यासाठी मेहनत केली जाते. होय, निश्चित आपल्या संघ मालकाला ही बाईक दिली जाणार आहे आणि अर्थात या बाईक साठीची चालू असणारी जद्दोजहद आपण पाहत आहोत. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती येणारे एक एक धाव आपल्या संघ मालकासाठी. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला समांतर, चेंडू आला अवांतर. 1 रन. नक्कीच इथे आपण पाहिल्यानंतर ट्रॅम्पलाईनच्या बाहेर बॉल टाकलाय आणि मैदानाच्या आतमध्ये ही चमचमती ट्रॉफी, याच ट्रॉफीसाठी केलाय हा सर्व अट्टहास. खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षणोक्षणी या ट्रॉफीला प्रत्येकाला उत्कंठ लागली आहे ही स्पर्धा. आणि 17 टायटल कोण जिंकणार? पुन्हा निघालेत विक्रम. हो यावेळी पहा, कम्मालीचा फटका स्वीप कव्हर मध्ये. प्रोटेक्शन नाहीये, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ सीमा रेषेपार. मिळतील धावाच्या. चौकार ठोकला. हा स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफुटला येत असताना जो चौकार पाहायला मिळालाय स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. संघ मालक आदरणीय बाळूमामा संघाचे बाळूमामा कुराडे साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट ऑफ द स्क्वेअर, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय क्षेत्ररक्षक आहे. रन्स कंप्लीट करण्यात आल्यात 2. प्रत्येक धाव महत्वाची आहे. एक एक धाव सस्पेन्सने भरलेली आहे. एक एक रन इथे लढवली जाते आहे आणि लढवय्या वृत्तीने खेळाडू खेळतात. नक्कीच लढवय्या वृत्ती इथे पाहायला मिळाल. प्रत्येक खेळाडू झुंज देतोय. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 11ची नॉक इथे खेळताना पाहायला मिळाला. आयुब शेख एक मोठं नाव आहे. आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती लागवल्या. 14चा आकडा. खऱ्या अर्थाने भारताचे पंतप्रधान जर पाहिले तर 14वे पंतप्रधान. पहा, सातारा प्रीमियर लीग हा टायटल आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाले. जय सर, काय सांगाल याच्याबद्दल? सातारा प्रीमियर लीगचं हे टायटल, हे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि ते स्क्रीनवरती आपण पाहिलं. हाफ ट्रॅकर बॉल, हाफ आर्म पूल ऑन साइडला, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करत असताना या फायनलच्या मॅच मध्ये जिथे पाहायला मिळतोय तो अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून दत्तात्रयजी वगैरे साहेब यांच्या मालकीचा संघ, सुभाषजी धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ, बाळासो कुराडे साहेब यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये आहे. पुढचा बॉल स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पॅरलल फ्लॅट सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. हा षटकार. चा फटका पाहायला मिळाला. या पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय, अरे इतबर छाती टिचबर सीना, जेवढा जरुरी तेवढाच ताना. त्याने सीना ताणलाय, कम्मालीचा फटका ठोकलाय ना, तो षटकार आहे. तुम्ही कॅच पकडली तर सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून विशिष्ट गिफ्ट आपल्याला दिलं जाईल, याची नोंद घ्या. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. रोमांचक अशी मॅच, चित्तथरारक अशा लढती आपण पाहतोय. धावफलकावरती 27 हे आकर्षण पहा. या स्पर्धेचं प्रेक्षक आणि प्रेक्षक स्टँड खच भरलेत. 1,50,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, 1 लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. हे प्रेक्षक वर्ग तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. तुडुंब प्रेक्षक वर्गाची गर्दी, जे दर्दी आहेत ना त्यांनी गर्दी केली आहे. हे काकाने आवर्जून सांगितलं होतं, मी मोन्याला पाहायला आलोय अलिबागच्या खेळाडूला, त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. प्रत्येकाचा चेहरा टिपण्याचं काम tenniscricket.in च्या.
अगदी मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे आमचे परम मित्र, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे पुतणे, आमचे परम मित्र विजयदादा शिंदे साहेब यांचं आगमन होतंय. टाळ्यांचा प्रतिसाद हवाय. सहर्ष स्वागत आपलं. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. फलंदाज अडचणी वाढू लागल्यात. अजय शेलारच्या अडचणी इथे वाढल्यात. ही धाव जोखीम घेतली, रिक्स घेतली आणि तोटा इथे झालाय संघाला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना खेळाडू क्रमांक पहिला बॅक टू द पॅव्हेलियन. पडणार आहे कारण अजय एक चांगली जोडी जमली होती. अजय चांगली बॅटिंग करत होता अय्यूब शेखच्या साथीने आणि अर्थात हा ए फॅक्टर आहे ना संघाला लकीयस्ट राहिला होता कारण संघाच्या नावापुढेही आपण पाहिलं तर डबल येतो आणि अर्थात हे दोन्ही आघाडीचे बॅटरी त्या दर्जाचा खेळ करत होते. 27 ला पहिला फलंदाज बाद झालाय. सर गोलंदाजही ए फॅक्टर मध्येच आहे आणि आपण जर पाहिलं ना तर पाटणचा हा खेळाडू आहे अर्जुन कदम हे नाव आहे. सातारा टेनिस क्रिकेट वाहिनीचा तो खऱ्या अर्थाने मालक आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये सातारा प्रीमियर लीग मध्ये तो गोलंदाज म्हणून खेळतोय आणि काय क्लास दाखवलाय. पहिले 2 बॉल त्याने हाताळलेत आणि त्यावरती मुभा दिली नाहीये फलंदाजांना. नवीन फलंदाज येतील इनाड ऍक्शन मध्ये. नाव आहे स्वप्नील शिंदे. लाल्या इनाड ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 27 धावा फलकावरती एक फलंदाज बाद झालाय. सांघिक यश इथे पाहायला मिळालं. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना इथे आपण पाहिलंय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शिंदेला आपण दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. शिंदे व्यासपीठावरती आले. शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रणसाबाद संघाला फायनलची मॅच ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चित्त थरारक लढतीला आपण सज्ज झालेलो आहोत. प्रेक्षक आणि प्रेक्षक प्रत्येकाची वर्णी इथे लागली आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू स्लॉट मध्ये पाठवलाय. पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. आतमध्ये स्वप्नील शिंदे लाल्या कम्मालीचा प्रहार केला. त्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये हा माझा क्लास आहे. पुढचा बॉल अर्जुन कदम इन ऍक्शन मध्ये. त्याच्या अगेन्स्ट स्वप्नील. हो यावेळी पहा पिचिंग फार महत्वाचा होता. आउटसाइड ऑफ स्टंप आहे. पंचांनीचे हात समांतर. बॉल आला तो वाईट आणि आता धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 34 हा आकडा समोर आलेला आहे. आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय विजयदादा शिंदे. खऱ्या अर्थाने KSK क्रीडा प्रतिष्ठानला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचं योगदान फार मोठं राहिलंय आणि मैदानाच्या आतमध्ये पहा काय घडलंय. एक डॉट बॉलही आला. अर्जुन कदम चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. त्याच्या आगे षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक त्याने चांगलं केलंय. 34 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्धाचा फायनलची मॅच उजव्या बाहेर हा चेंडू जाणीवपूर्वक हातावला होता परंतु इथे ही जोखीम घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अंपायरचा कॉल इथे आलाय. अर्थात व्हाईट बॉल. टायटॅनिकच्या पोज मध्ये सांगितलं अंपायरने व्हाईट बॉल आहे. वा जय सरांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक आकडे तज्ञ सातत्याने पाहायला मिळाले. मात्र धावफलकाकडे नजर वळवली. 35 धावा आहेत. आता 36 आले ना तर नातं तुझं न माझं. अरे नातं तुझं न माझं भलतच द्वाड आहे. तू खट्याळ ना तर मी लबाड आहे. खट्याळ आणि लबाडीचा हा गेम मैदानाच्या आतमध्ये तू मैमाय. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेले. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह फटका. आता त्यानंतर मात्र पहा इथे काय घडले मैदानाच्या आतमध्ये. अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर. अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याचं कसं करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम करायचं होतं क्लेम झालं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये यष्ट्यांचा वेध घ्यायचा होता. बीट केलं गेलं होतं आणि इथे एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. वा खेळ अफलातून आहे. 37 धावा धावफलकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. जयेश सर सातत्याने पाहायला मिळालाय. डॉट चौकार षटकार डॉट वाईट काय किमया आहे. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हरच्या पाठीमागे 37 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम आउटही आला.
काय रणनीती असेल इथून पुढे? हा शेवटचा बॉल आपण पाहिला, अगदी स्विच करण्याचा प्रयत्न केला होता, खोलात टाकला. हा समालोचन कक्ष आपण पाहतोय. अगदी त्याच वेळेला आमचे गुणलेखक अक्षयजी कदम यांना देखील आपण पाहत आहोत. त्याच वेळेला शैलेशजी जाधव यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. कुणाल स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतो आमचा डीजे मास्टर. हा समालोचन कक्ष तुम्ही पाहत आहात सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. कौतुक करूयात प्रेक्षक वर्गाचं देखील. 37 बनलात, 3 षटकांचा खेळ संपला. मॅच चांगली बनणार यात तुम्ही मात्र शंका नाहीये. अय्यूब शेख मैदानावरती आहे. 7 बॉल त्याने फेस केले, 12 धावा त्याच्या बॅटमधून आलात. प्रेक्षक वर्ग पहा, तुडुंब आणि प्रचंड प्रेक्षक वर्गाची गर्दी या स्पर्धेमध्ये येत असताना आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेबांनी आवर्जून सांगितलं की माझ्या स्पर्धेलाही अनेक वेळेला अशी गर्दी पाहायला मिळते आणि त्याच स्वरूपाची गर्दी या स्पर्धेने ही गाठली आहे. पहिल्याच पर्वामध्ये मला 23 वर्ष लागली, परंतु इथे पहिल्याच पर्वामध्ये एवढी गर्दी आली आहे. अर्थात हे यश आहे या स्पर्धेचं. चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय. 37 धाव फलकावरती फायनलचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. श्री संत बाळूमामा वॉरियर्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये जो संघ पाहायला मिळतोय तो अर्थातच अथर्व आदिरा 11 सातारा. दीपक दादा सकपाळ साहेब, हेमंत दादा साळुंके यांच्या मालकीचा संघ. ऑल इंडियन आयकॉन अय्यूब शेख कासारवडीचा खेळाडू आणि अजय शेलार कोटरोशीचा खेळाडू जो संघ मालक म्हणून खेळतोय. श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराडचा संघ आहे. दत्तात्रयजी वगैरे साहेब यांच्या मालकीचा संघ, सुभाषजी धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ आणि बाळासो कुराडे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. रोहित पाटील या टीमचा कॅप्टन आणि अक्षय पाटील मोन्या अलिबागचा खेळाडू आहे, ऑल इंडियन आयकॉन. नक्की सर, या प्रेक्षक मायबाबाकडे पाहिल्यानंतर मात्र एवढंच म्हणेन, ए बारिश जरा थम के बरस, जब मेरा यार आए तो जम के बरस, तू इतना ना बरस कि वो आए और फिर से जा ना सके, इतना तू बरस. हे प्रेक्षकांचं तुडुंब असलेला पाऊस मैदानाच्या आतमध्ये चारही बाजूला पाऊस पडलाय. प्रेक्षक आणि प्रेक्षक पहा, मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकाच्या प्रगतीवरती KSK महाबळेश्वर तालुक्यातील देवळी गावचा सुपुत्र राज पवार इनडाक्शन मध्ये आलाय आणि त्याच्या समोर आयकॉनिक खेळाडू कासारवडवली ठाण्याचा हा खेळाडू आहे. नाव आहे अय्यूब शेख. मैदानाच्या आतमध्ये यांच्यामधलं हे वॉर, इथे हे द्वंद्व, हे रणकंधन. पुढचा बॉल राज सज्ज होत असताना खोलामध्ये टाकला. पंचांकडे अपील करण्यात आली आहे, परंतु इथे घडतंय तरी काय. फेकी केली राजने, धावा इथे मिळतील. पंचांचा इशारा होतो बाईकच्या स्वरूपामधून या 4 धावा. थोडस ओव्हर एक्साइटमेंट मध्ये पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने हा खेळाडूने बॉल हाताळला होता, प्लम केलं होतं फलंदाजाला, 4ही मुंड्या चित केलं होतं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. खोलात टाकलेला बॉल बॅटला ब्रश झाला, तदनंतर पायावरती आदळला. थ्रो करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे स्वर झालाय आणि जो मात्र इथे चौकार येत असताना धावा थांबल्यात. अशा परिस्थितीमध्ये राज पवार आला आणि देवळीच्या या गोलंदाजाने कुठेतरी ही घिसाड घाई केली जी अंगलट आली आहे. नक्कीच आपण पाहिल्यानंतर अय्यूब शेखने बॅटही दाखवली होती पंचांना आणि पंचांनी ती बॅट उचलूनही धरली. पुन्हा एकदा राज पवार आपल्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने अय्यूब शेख साठी हा बॉल. खोलवरचा बॉल आहे, लेग स्टंप सोडून जातोय की काय प्रश्न आहे. आणि यासाठीच पंचांचे हात दोन्ही आलेत ते समांतर. इथे आलाय तो व्हाईट बॉल. आता मात्र मॅच जी आहे ना ती फसली होती, ती आता खुली झाली आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ज्या धावा तुम्ही खर्च करतायत, उत्तरार्धामध्ये तुम्हाला चेस करायचे आहेत, ही बाब ना निदर्शनास आणून द्यायला हवी यष्टीरक्षक आणि कर्णधाराने. धाव फलकावरती 42 मांडल्यात, एक फलंदाज बाद झालाय. राज पवार कुठे ना कुठेतरी इथे चुका करतोय, ठेस खाल्ली आहे त्याने. यावेळेचा बॉल टप्प्यामध्ये आलाय, कार्यक्रम झालाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, हल्ला, षटकार. कमालीचा फटका पाहायला मिळाला, जिथे लेंथ बॉल हाताळला होता आणि त्याला मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कलेक्ट केला आणि सरळ सीमारेषे पार ठोकला. अय्यूब शेख इनडाक्शन मध्ये मला का या स्पर्धेमध्ये ऍज अ आयकॉन खेळाडू, ऍज अ ऑल इंडिया आयकॉन खेळाडू का बोलवलंय याचं प्रात्यक्षिक उदाहरण देताना अय्यूब शेख इनडाक्शन मध्ये पाहायला मिळाला. जय सर, कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है. बेमिसाल टायमिंग, स्लॉट मध्ये आलेल्या बॉलला अक्षरशः लिलया फेकून दिलाय. एकंदरीत 2 बॉल हाताळले त्या खेळाडूने अद्याप आणि 2 बॉलवरती धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. त्या सर्वाधिक धावा अद्याप खर्च केल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 48 धावा. होता कुठे, आला कुठे सामना, काय होता असं तू, काय झाला असं तू,
पुढचा बॉल कमी गतीने उजव्या एक्सिसच्या बाहेर. हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समेत साधणारी गोलंदाजी. नक्कीच आपण पाहिल्यानंतर ट्रॅम्प लाईन इथे पकडून टाकलेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये पिचिंग ज्या पद्धतीने झाला ना तिथून मात्र काटा बदललाय आणि काटा बदलल्यानंतर दिशाही बदलली आहे. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. राज पवार इन ऍक्शन मध्ये एक षटकार त्याने खाल्लाय मात्र तो कमबॅक करतोय. आयुब शेखच्या समोर हा पुढचा बॉल पुन्हा एकदा राज पवार आपल्या ट्रॅक वरून. हो यावेळी मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक कॅरी करेल. एकेरी धाव घेतले. दुसरी साठी जातील नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो न येता. वाह काय थ्रो आहे. रॉकेट थ्रो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुजित शेवाळे खऱ्या अर्थाने डॉन या नावाने ओळखला जातो. सुजित शेवाळे. जयेश सर कमालीचा थ्रो पाहायला मिळाला. कमालीचा थ्रो. बाउंड्री लाईन वरून थ्रो करणं ही बाब सोपी नाही आहे. हा खेळाडू होता कुठे ज्या वेळेला डायरेक्ट हिट करत होतो आपण. हा खेळाडू ज्या वेळेला जर अत्यावश्यक होती याची इथे उपस्थिती. कारण इथे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जिथे मिळाला होता थ्रो आउट करण्यात आला. हा बॉल खोलामध्ये हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला सिंगल येत असताना स्वप्नील शिंदेच्या बॅटमधून अर्धा शतक कंप्लीट. 50 धावा धाव फलकावरती संघाच्या ज्या मात्र पाहायला मिळतात 50-1. चला जोरदार टाळ्या देऊया मित्रांनो. प्रेक्षक मायबापांना विनंती आहे. 50 धावा लागल्यात. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिली इनिंग अथर्व अधिरा 11 सातारा. 50 धावा धाव फलकावरती. दीपक दादा आणि त्यांची सहकारी. पुढचा बॉल हो यावेळी उडवला. सरळ फेकून दिला आणि त्यांनी सांगितलं अरे परिंदों को तालीमें दी नहीं जाती, परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की. हवाई सफर. चेंडू सीमा पार आला तो षटकार. आकाशाला गवसणी घालणारा हा स्ट्रोक जिथे पाहायला मिळाला. 56 धावा धाव फलकावरती आहेत. स्क्रीनवरती श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीमचे संघ मालक तुम्हाला पाहायला मिळत आहेत ज्यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. पहा ना संघ मालक अनेक वेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पडद्याच्या समोर पाहायला मिळतात परंतु हे संघ मालक थोडे चिंतेमध्ये आहेत. मॅच आपला संघ जिंकला पाहिजे. फायनलची मॅच आहे आणि म्हणून की काय त्यांना आपण व्यासपीठाच्या पाठीमागे पाहतो. 56 म्हणलात 1 धावा धाव फलकावरती आहेत. कॅमेरामधून कोणती गोष्ट सुटत नाही आणि जर का कॅमेरामन अगदी त्याच वेळेला tenniscricket.inचा बॅकबोन नयन सकपाळ असेल तर 56 म्हणलात धाव फलकावरती 56 आहेत. 12 बॉल 25 वरती अयुब शेख खेळतोय. 5 बॉल 9 वरती खेळत असताना स्वप्नीलला पाहायला मिळत आहे. राज महागडा राहिला. 15 धावा त्याने खर्च केल्यात. यस राज इथे महागडा पाहायला मिळाला. आता मात्र डेथ ओव्हर मध्ये सुजित शेवाळेवाडीचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये इनाळ ऍक्शन मध्ये त्याच्या समोर आहे स्वप्नील शिंदे लाल्या. पुढचा बॉल हो यावेळी पहा खोलवरने अतिशय अलॉंग द कार्पेटने लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे कॅरी करतील आणि स्ट्राईक आणले. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळले जात आहे. डेथ ओव्हर मध्ये ऑल इंडिया आयकॉनला स्ट्राईक वरती आणलंय. सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे या बॅटरचा. नाही या गोष्टी व्हायला हव्यात. जर का स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवरती उभा असणारा जर का बहादर आहे त्याच्या बॅटमधून अनेक वेळेला चांगला स्ट्रोक आलेला आहे. रांजणपाड्याची नाईटची पनवेलची स्पर्धा त्याने गाजवली आहे. त्याच्या नावावरती बाईक आली आहे. अगदी त्याच वेळेला ठाणे डिस्ट्रिक्ट जिल्हा प्रीमियर लीग मध्ये त्याने बाईक घेतली आहे. अशा खेळाडूला स्ट्राईक एंडवरती आणणं अत्यावश्यक आहे. तो स्ट्राईक एंडवरती आलेला पाहायला मिळाला. अयुब शेख स्ट्राईक एंडवरती येतोय. 57 बनल्यात. 57 धावा धाव फलकावरती आहेत. पूर्वार्धाचा खेळ फायनलची मॅच सातारा प्रीमियर लीग 2025चा हा थरार आपण पाहतोय. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज सुजित शेवाळे इन ऍक्शन मध्ये. हो यावेळी उडवला. याने सांगितलं अरे वाडा कोणाचाही असो राडा फक्त माझ्याच नावाचा. आयुब शेख मैदानाच्या आतमध्ये सलामी देतोय षटकाराची. वा च्या बॅटमधून पाहायला मिळाला षटकार त्याने ठोकला. 63 धावा धाव फलकावरती आहेत. 31 वरती नॉट आउट अयुब शेख. पुढचा बॉल यावेळेला देखील लांब लचक जितका उंच तितकाच लांब 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 लांबवरचा षटकार. जणू मैदानाच्या आतमध्ये त्याने 6चा पाडाच पाठ केला.
6-1-6 आणि 6-2-12. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकही म्हणत असतील, अरे हे खुलं आभाळ मोकळ मोकळ, नभी चांदन चांदन, माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय ना ते षटकाराचं तोरण. मैदानाच्या आतमध्ये तोरण ठोकलंय पठ्ठ्याने. 2 बॉल 2 षटकार, धाव संख्या सरळ 69, लॉस ऑफ 1 विकेट 69. जय सर. या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा अय्यूब शेखच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये 224 धावा कंप्लीट केल्या त्या खेळाडूने. 224 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होत्या त्याच्यासाठी. शैलेश सर, फटका एवढा दूर मारला होता ना, मला वाटतं बाईक घेऊन जर का बॉल आणायला गेला असतं ना तरी 5 मिनिटं लागली असती. इतका दूरवरचा स्ट्रोक पाहायला मिळाला. हे ग्राफिक्स आपण पाहिले होते स्क्रीनवरती, जिथे 2 बॉल 2 षटकार आले, 69 धाबा फलकावरती आहेत. 14 बॉल 37 वरती अय्यूब नॉट आउट बॅटिंग करतोय. गेम ऑन. मैदानाच्या आतमध्ये बाट त्याची तळपतीये, षटकार आणि चौकारांची भाषा बोलतीये. पुढचा बॉल सुजित पुन्हा एकदा. ओ हो, यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे, शॉट मध्ये येतील. शॉट मिड विकेट वरून तिथे कॅरी करतील. तदनंतर मात्र पहा स्ट्राईक घेतली, नॉन स्ट्राईक एंड वरती. ओ हो, इथे पहा काय घडलंय. मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षकाने सांगितलंय, अरे हात पकड के गोल गोल घूम घूम. आता मात्र शाकालाका बूम बूम. फलंदाज बॅक टू द पवेलियन. मुंबईकर अय्यूब शेखची टाळ्या होत्या त्याच्यासाठी. 15 बॉल 38 धावांची खेळी, 253 स्ट्राईक रेट, 4 षटकार, 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. काय बॅटिंग केली आहे आज या स्पर्धेमध्ये. खेळत असताना या फलंदाजाने तब्बल आपण पाहिलं ना तर त्याच्या बॅटमधून तब्बल 225 धावा आल्यात. अक्षरशः धावांची लय लूट केली आणि धावांचा पाऊस पडलाय. अक्षयजी कदम साहेब, तुम्हाला आता मात्र मालिकाभरासाठी खेळाडू शोधायची जास्तीची आवश्यकता कदाचित लागायची नाही. काय बॅटिंग त्याने केली आहे. अजूनही या बाबी अजूनही गुलदस्त्यामध्ये आहेत, कारण पुढे अजून पाहिलं ना तर गोलंदाजी करणारे खेळाडू आहेत. एकंदरीत पाहिलं तर खुल्या गटाचे आयकॉन खेळाडू जे आहेत, आयकॉन खेळाडूला जास्तीची या गोष्टीची चर्चा राहील की मालिकेवर दिली जाणार आहे की नाही, कारण आज जिल्ह्याची प्रीमियर लीग स्पर्धा आहे. 70 धावा फलकावरती, 2 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती सुजित दाखल होतोय. निलेश पन्हाळे मागील मॅचचा हिरो. लोअर फुलटोस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल. पुढच्या बॉलवरती फलंदाज बाद. विकेट, 3 फलंदाज बाद झाल्यात. गुच्छामध्ये विकेट आल्यात. सुजित शिवायच्या माध्यमातून विकेट प्राप्त केल्यात. अक्षय पाटील आपण स्क्रीनवरती पाहतो. अक्षय पाटील आज बोलताना मी त्याला ऐकलंय, अर्थात अक्षय पाटीलना बाईट्स फार कमी देतो. आज तो जास्तीचा चांगला बोलताना मी त्याला ऐकलंय. 70 धावा फलकावरती, 3 फलंदाज बाद झाल्यात. अक्षय पाटील हा जगामधील एकमात्र असा खेळाडू आहे ना, त्याला मालिकावीर जी बाईक मिळाली ना ती बाईक त्याने 10 दिवस आधी खरेदी केली होती. 70 धावा फलकावर. लोअर फुलटोस डाऊन द ग्राउंड, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल निसटला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, शेवटच्या बॉलवरती आला चौकार. इथे येत असताना 74 धावा, 75चं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय.
बघताय सचिन कदम आणि स्वप्नील शिंदे मैदानाच्या आतमधून पवेलियन इंड कडे जाताना पाहायला मिळाले आहेत. दोन्ही संघांमध्ये खऱ्या अर्थाने चुरस रंगली आहे. सचिन कदम आणि स्वप्नील शिंदे या दोन्ही खेळाडूंनी कमालीचा खेळ केला आणि तदनंतर मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती आलेले मान्यवर यांची बातच कुछ और आहे. आपण जाऊया सरळ संतोष देसाई सरांकडे. थँक्यू. सातारा प्रीमियर लीगचा अंतिम थरार आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांचं सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून मनापासून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. संघ मालक सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये जे संघ मालक सहभागी झाले त्या सर्व संघ मालकांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आमचे 12ही संघ मालक ज्या संघ मालकांनी ज्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या संघ मालकांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. सत्र क्रमांक 2 मध्ये आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये अगदी बदल करणार आहोत. मी निलेश मर्डेकर सर यांना विनंती करतो आपण भारत देशातील टेनिस बॉल क्रिकेटचे नामवंत समालोचक जयेश भोसले सर यांच्याबरोबर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर त्या ठिकाणी जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेचं पर्व क्रमांक पहिलं आहे आणि या पहिल्या पर्वामध्ये तुम्हाला प्रेक्षकांची जबरदस्त गर्दी पाहायला मिळते. भूमिपुत्र मैदान आज आपण पाहिलं तर प्रेक्षकांनी वाहून गेले. खऱ्या अर्थाने ही पोचपावती आहे सातारा प्रीमियर लीगची. प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभलं अर्थातच सातारा जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर कॅबिनेट मंत्री अर्थातच सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब यांच्या माध्यमातून कॉल या ठिकाणी करण्यात आला आमच्या बापू पाटे साहेब यांना आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आदरणीय महाराज साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्हा प्रीमियर लीग या स्पर्धेला त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्यात, आशीर्वाद देण्यात आल्यात. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने नवी मुंबई म्हटलं की एक नाव मात्र आपल्या मुखात प्रत्येकाच्या असतं अर्थातच नवी मुंबई नगरीचे शिल्पकार नवी मुंबई नगरीचे भाग्यविधाते अर्थातच कॅबिनेट मंत्री आदरणीय सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संपूर्ण सोहळ्याला सातारा प्रीमियर लीगला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्यात आल्यात. अगदी व्यस्त कार्यक्रम आहे त्या कारणाने आदरणीय सन्माननीय या नवी मुंबई नगरीचे शिल्पकार भाग्यविधाते गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी या स्पर्धेला येऊ शकले नाहीत परंतु त्यांच्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य लाभलं अर्थातच महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा कोण विसरेल. गतवर्षी ही स्पर्धा संपन्न झाली याच मैदानावरती आणि खऱ्या अर्थाने साताऱ्याचे सुपुत्र आणि महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचे सर्व आदरणीय अशोक दादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आल्यात. प्रफुल्ल दादा चोरड टेम्पटेशन हॉटेलचे सर्व यांना विनंती केली जाते की दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. व्यासपीठावरती बरेचसे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मी जे खेळाडू मुख्य व्यासपीठावरती आहेत त्यांना विनंती करतो दिलगिरी व्यक्त करतोय की थोडंसं व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. जे फक्त खेळाडू आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय. मॅचला सुरुवात होते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया आपण. भारत देशातील टेनिस बॉल क्रिकेटचे नामवंत समालोचक आकडे तज्ञ जयेशजी भोसले सर आणि व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. सामन्याला सुरुवात. फायनलची मॅच. प्रेक्षक वर्ग किती आलेत पाहूयात. बोला जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. दमलेत प्रेक्षक वर्ग दमलेत. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल अयूब शेख. पहिला चेंडू हलक्यात आणि केला संयमाने बॅकलिफ्टला खाली ठेवलाय. आघाडीची जोडी रोहित पाटील आणि त्याच्या साथीला सुजितला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अयूब गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 74 बनला जिथे 75चा पाठलाग चालू आहे.
पहिला बॉल अतिशय संयमाने खेळलाय रोहित पाटील भुरभुशे यांनी एक धाव काढून स्ट्राइक रोटेट केला आणि सुजित शेवाळवाडी येवती गावच्यांना स्ट्राइक वरती आणले. आयुब शेख ऑल इंडिया आयकॉन तयार. पुढचा बॉल खुलामध्ये बॅटची आतली कडा घेतली होती. लाऊड साऊंड इथे पाहायला मिळाला. बॅटची चायनीज कट रुबी कट इथे पाहायला मिळाला. एक जबरदस्त असा बॉल आहे. दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरचा ताबा या बॉलच्या पाठीमागे चांगला होता आणि बांधून ठेवलं सुजित शेवाळे डॉन यांना. या स्पर्धेमध्ये सुजित शेवाळे यांनी देखील शनिवारी एक अर्धशतक झळकवलेलं आहे. प्रतिभा आहे, क्षमता आहे, परंतु या महत्वाच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग. पुढचा बॉल यावेळेला कव्हर्सला एक्सा कव्हरला डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षा ही सुंदर होता. कव्हर ड्राईव्ह चौका. कोहलीचा जबरदस्त वापर करत एक्स्ट्रा कव्हरला खेळला. जबरदस्त फटका बहारदार होता. बॉल सीमा पार 4 धावा चौकार. 27 बॉलला 70. या वेळचा बॉल खाली राहिलाय. प्रेक्षक वर्ग पाहना जणू काही मानवी समुद्र तुम्हाला पाहायला मिळतोय. डाव्या बाजूला तुम्ही पाहाल ना तर एकंदरीत 3 लेअर मध्ये तुम्हाला प्रेक्षक दिसतात. 3 किंबहुना 4 एका मागोमाग एक जण उभे राहिले. जिथून जागा मिळते, जिथून आपल्याला दिसता येईल, सामना पाहता येईल, त्याचा आनंद घेत असताना प्रेक्षक वर्गाला आपण पाहतोय. 5 बनला. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा बेट डॉट बॉल. या षटकामध्ये अफलातून कामगिरी केली अय्यूबने. निश्चित चांगले बॉल टाकलेले आहेत. एक बॉल जर आपण वगळला तर बाकीची गोलंदाजी चांगली केलेली आहे. 5 धावा धावफलकावरती आले. संपूर्ण प्रेक्षक राजा इथपर्यंत ही स्पर्धा बघण्यासाठी आलेला आहे. विविध गावातून, विविध तालुक्यातून, विविध जिल्ह्यातून काही या ठिकाणी लोक आलेली आहेत आणि नवी मुंबईमध्ये सर्व स्थानिक या ठिकाणी आलेले आहेत. हो, प्रत्येकाला ही स्पर्धा पाहायची आहे. प्रत्येकाला हे क्षण साठवायचे आहेत. प्रत्येकाला ही स्पर्धा याची देही याची डोळा पाहायची आहे. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आज आपण पाहत आहोत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. सातारा प्रीमियर लीग 2025. पुढचा बॉल अय्यूब खोलामध्ये टाकला. ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळते. मयूर शिंदे आहे त्या ठिकाणी. केवळ एक धाव आली आहे. 6 बॉलचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती केवळ 6 धावा धावफलकावरती आहे. 24 बॉल. आता मात्र विजयासाठी 69 ची गरज. थोडीशी घाई व्हायला हवी. आदरणीय संदीपजी म्हात्रे साहेब यांचं एक गीत इथे प्रदर्शन करण्यात आलं. ही स्पर्धा येत असताना ना मला सर्वांचं लक्ष या गोष्टीसाठी वेधावंस वाटतं ना की संदीप दादा आवर्जून एक गोष्ट म्हणाले होते. मला ती क्लिप आणि ते क्षण मला अजूनही डोळ्यासमोर आले. आम्ही 7-12 आमचाही आहे आणि आम्ही सातारकर आहोत असं त्यांनी म्हणाले होते. आम्हाला या स्पर्धेचा घटक बनवा साहेब. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला दिलेलं प्रेम, साताऱ्याकरांवरती असणारं प्रेम. कारण पहिली स्पर्धा ज्यावेळेला मी जर का सातारा जिल्ह्याची केली होती ना ती नगरसेवक चषक आणि त्यांनी बोलवलं होतं आणि याच मैदानावरती झालं होतं. या मैदानावरती मी ती स्पर्धा केली होती प्रथमदा. आणि धावफलकावरती 6 आहेत. 24 बॉल आणि 69 ची गरज. मॅच बनू शकते इथून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय शेलार दाखवलं होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न. लोड फुलटोस बनवला. ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना मयूर जिथे तिथे पाहावं तिथे मयूर दिसलाय. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तो करतो. चपळतेचा चीता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे ज्या ठिकाणी फलंदाज फटका मारती लागली त्याच ठिकाणी मयूर शिंदेला उभं केलेलं आहे आणि हाही बॉल त्यांच्याकडेच गेला. धावसंख्या 7-0 गडी बाद. अजय शेलारची गोलंदाजी हातभर वळण घेणारे चेंडू त्याच्याकडे हाताळण्याची क्षमता आहे. सातारा आयकॉन टू सातारा आयकॉन रोहित पाटील. यावेळीचा बॉल लोड फुलटोस होता. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन इथे कंप्लीट केली गेली आहे का. DRS कॉल. अंपायरने डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे केलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय इथे रेफर करण्यात आलाय. शशीजी साटम सर यांना आपण पाहत आहोत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये एक नामवंत पंच या स्पर्धेला कामकाज करत असताना सूर्यकांतजी आडावसर, त्यांच्या साथीला रुपेजी सावंत आणि शशीजी साटम सर यांना आपण पाहतोय.
7 बनल्यात. ही धाव आली आहे का? रोहित पाटीलने रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. डेंजर एंडकडे सुजित धावत होता, त्याचा हा कॉल होता. इथे अडचणी वाढतायत का? बॅटिंग करणाऱ्या टीमचा निर्णय प्रलंबित आहे, डिसिजन पेंडिंग आहे. काय दिला जाईल निर्णय पाहावा लागेल. tenniscricket.in ची मदत इथे घेण्यात येते. गौरवजी सामंत आणि त्यांची संपूर्ण टीम आज कामकाज करत असताना पाहायला मिळते. कुणाल ऑपरेटर भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहत आहोत. निर्णय काय दिला जातो पाहायला लागेल, कारण 6 कॅमेरानिशी ही स्पर्धा इथे कव्हर करण्यात येते. क्षण आणि क्षण इथे महत्वाचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खेळाडू कदाचित तिथे बाद होतोय ना तर अडचणी बादतील बॅटिंग करणाऱ्या टीमचा. डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन अजूनही पेंडिंग पाहायला मिळतोय. 7 धावा फलकावरती. आस्किंग रन रेट 17.74 वरती जाऊन पोहोचलाय. 75चा पाठलाग होत होता आणि जिथे गोलंदाजी वरच्या दर्जाची झाली आहे. 23 चेंडू आणि 68ची आवश्यकता. या बॉलचा रिझल्ट येणं अजूनही बाकी आहे. डिसिजन पेंडिंग. प्रत्येक क्रुशल मुवमेंट वरती हा डिसिजन आणि प्रत्येक कॅमेरा अँगल इथे पाहिलं जात आहे. कोणत्यावरती संघावरती अन्याय होणार नाही, एक साशंकता पंचांच्या मनामध्ये आली आहे आणि त्याचं निरसन करण्यात येत आहे. क्षण आणि क्षण फार महत्वाचा आहे. इथे आपण पाहत आहोत हा निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग. 7 धावा फलकावर. आपण पाहतो सातारा प्रीमियर लीग 2025 6 भूतपूर्व 16. या स्पर्धेला SPL म्हटलं जाणार नाही, कारण SPL नावाच्या अनेक स्पर्धा या भारतवर्षामध्ये होतात. हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये OUT बाद. अजय शेलार. चेंडू ज्या वेगाने आला ना, ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे होता. थ्रो, तदनंतर कलेक्शन. अक्षय मोरेचा थ्रो अजय शेलारने पिकअप केला आणि थेट यष्टनवरती इथे पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतो. 1 साइड हिरो या स्पर्धेचा. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 पाटील खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अलिबागच्या नौकारचा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील, तर त्याच्या साथीला रोहित पाटील. सबसे कातिल कोण राहणार याची चर्चा होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजाच्या मस्तकावरती दिलीय दस्तक. ठोकलाय हा चौकार. To the pavilion. दुसरा बाद झाला. आदरणीय आरती कलेक्शनचे आदरणीय JD भाई यांना आपण पाहतो स्क्रीनवरती, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. JD भाई यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. आरती कलेक्शनचे सर्व प्रोप्रायटर. 21 बॉल आणि 63 ची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 63 धावा. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर का प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही. या मॅच मध्ये कष्ट प्रामाणिकपणे करावे लागतील. एकच गोष्ट स्पष्ट आहे, रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे. तुमचे आजचे कष्ट आहेत ना किती श्रेष्ठ आहेत ना हे प्रत्येकालाच पाहायचं आहे. घाम गाळणं अत्यंत आवश्यक राहील या मॅचच्या दरम्यान. 12 धावा फलकावरती. 12 ऑन दी बोर्ड. 2 फलंदाज बाद झाल्यात. समालोचन कक्ष तुम्ही पाहताय. या मॅचच्या दरम्यान नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला. अजयला यश प्राप्त झालंय. अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी करतोय. निलेश शिंदे नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना हाफ ट्रॅकर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जिथे चांगले क्षेत्ररक्षण.
चांगलं क्षेत्ररक्षण झाले, टाळ्यांचा कडकडाट सांगतोय अफलातून क्षेत्ररक्षण अक्षय मोरेच्या माध्यमातून. अतिशोक्ती होती की काय मी काढलेले हे शब्द, अर्थात क्षेत्ररक्षक तिथे होता, त्यांनी सांगितलं रुको जरा सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का. काय क्षेत्ररक्षण केलंय, चेंडू असं वाटलं होतं की सीमारेषेच्या बाहेर जातोय, परंतु क्षेत्ररक्षण अफलातून झालंय. शेवटच्या क्षणाला ही मुवमेंट पहा, हवेमध्ये तो उंच झेप घेत असताना बॉल आतमध्ये ढकललाय. सेफ आहेत, 10 रन्स मिळतील इथे. त्या अर्थातच एकंदरीत 2 धावा सेफ केलाय. कौतुक करायला हवं या क्षेत्ररक्षकाचं. क्षेत्ररक्षण आवडलं असेल ना, नवी मुंबईकर टाळ्या होत्या त्या खेळाडूसाठी. 4 धावा वाचवल्या संघासाठी, 4 धावा सेफ केल्यात. 75चा पाठलाग करायचा आहे, एक मोठं लक्ष. 14 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना आर्थिक कलेक्शनचे सर्वेसर्वा जेडीबाई यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, 14 धावा आलेल्या आहेत. इथून पुढे आता प्रयत्न मोठे करावे लागतील, कारण हा जो सातारा प्रीमियर लीगचा लोगो तुम्हाला पाहायला मिळतोय, सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आहे. जो संघ रनरअप राहील त्या टीमला ही ट्रॉफी दिली जाईल. ही ट्रॉफी क्रिस्टल आर्ट पासून बनवलेली आहे, म्हणजे पारदर्शक खनिजापासून बनवलेली ही ट्रॉफी, म्हणजे क्लिस्टर आर्ट म्हणजे बिलोरी काच अशी ही ट्रॉफी आहे. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 संपन्न होत आहे. अर्धा खेळ झालेला आहे, अजून अर्धा खेळ बाकी आहे. एका बाजूला जावली तालुक्यातील जवळवाडी गावचे निलेश शिंदे, तर एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन अलिबागचे अक्षय पाटील मोने आहेत. तर ओव्हर नंबर आता 3 साठी अथर्व आदिरा 11 सातारा या टीम कडून कुणाला आणलं जाईल, तर ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी करण्यासाठी ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये हे मैदान गोलंदाजी करताना गाजवलं, कुरोशी गावचा मयूर शिंदे ओव्हर नंबर 3 साठी. ट्रॉफी पहा, जबरदस्त ट्रॉफी आहे, मन वेधून लक्ष वेधून घेत आहे. छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे, तोफेसह युद्धसज्ज रूपातील ही प्रतिमा साताऱ्यामध्ये कुठे आहे, तर पोय नाक्यावरती आहे. आणि त्याच प्रतिमेची प्रतिकृती सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या ट्रॉफीवरती आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना आहे विनंती. 18 बॉलचा खेळ इथून शेष आहे. 18 बॉल आणि 61 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज आलाय मयूर शिंदे, त्याच्यासाठी गणेशजी शिंदे यांच्या माध्यमातून विकेटसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अक्षय पाटील मोने ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल खोलामध्ये हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. अगदी लय भारी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय तो अर्थातच अक्षय पाटील मोन्याच्या बॅटमधून चौकार आलाय. डाऊन द ग्राउंड त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल आणखीन एक फटका फसलाय, झेल महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा कंप्लीट होतात. येणारे 16 बॉल 55 ची गरज. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर थांबला तर मॅचचं रिझल्ट काहीच वेगळं राहील. निश्चित मोन्या चांगल्या बॅटिंगसाठी ओळखले जातात, परंतु मयूर शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. हा बॉल जबरदस्त टाकला होता, पाठी ओढला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षय पाटील मोन्या यांनी केला होता, तो प्रयत्न बसला होता. पुन्हा एकदा होते मॅचला सुरुवात. मयूर शिंदे तयार, एक भेदक गोलंदाज कुरोशी गावचे. 20-2 20 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, कमी गतीने लपेटला. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. मयूरची गोलंदाजी पहा, त्याच्याकडे हा चेंडू देखील आहे. एक फ्रूट सलाड गोलंदाजी त्याने केली आहे. व्हेरिएशन चांगलं ठेवलं. फुलर लेनचा बॉल हाताला, हाफ ट्रॅकर हाताला, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. येणारे बॉल आता मात्र इथून शेष आले. 15 बॉलचा खेळ शेष आहे आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी 55 ची आवश्यकता. मयूर शिंदे कमालीचा बॉल हाताळत आहे, जबरदस्त बॉल टाकला, कमी गतीचा बॉल, बॉलचा वेग काढून घेतला आणि फलंदाजाला बांधून ठेवलं. आला तो डॉट बॉल. 15 बॉल 55 धावांची गरज आहे. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. 15 बॉल 55 ची गरज. प्रयत्न करावे लागतील. यावेळेचा बॉल आणखीन एक फटका फसला. चेंडू हवेमध्ये, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली. बोल्ड अँड कॉट, फलंदाज बाद. अक्षय पाटील बॅक टू द पॅव्हेलियन.
आतमध्ये कमाल करतायत के महाबळेश्वरचा खेळाडू आणि पहा काय कॅच पकडली आणि सेलिब्रेशन पहा. ऑल इंडिया आयकॉनची विकेट मयूर शिंदेने टिपली आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लागलेत. परी 11चे सर्व अरुणजी कदम साहेब त्यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. सुपान मोरे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रत्येकाची मेहनत आहे या स्पर्धेसाठी ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून अरुण कदम साहेब आणि संतोजी देसाई साहेब यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. 14 बॉल आणि आता मात्र 55ची आवश्यकता. 20 ला 3 बाद झाल्यात. 20 धावा फलकावरती 3 फलंदाज बाद झाल्यात. सामना फसला. आता गोलंदाजी वरच्या दर्जाची झाली आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात अथर्व आदिरा 11 सातारा टीम मॅच मध्ये आली आहे. ड्रायव्हिंग सीट वरती हा संघ. चला सेल्फी तर बनते. सेल्फी बनत होती परंतु पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. 14 बॉल आणि 55ची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे आपल्याला आणि ट्रॉफीसाठी आणि विशेष पारितोषिकासाठी सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब जे पालकमंत्री लातूरचे आहेत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य आहेत आणि त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय ज्ञानदेवजी राजने साहेब. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचे सर्व 13 बॉल 54ची गरज ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना 12 बॉलचा खेळ आता शेष राहिला. 53ची आवश्यकता. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होत्यात मयूरसाठी. अफलातून कामगिरी केली आहे. 8 धावा खर्च करत एक विकेट प्राप्त केली. अजित बडे या सर्व काही गोष्टी टिपत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी एक चांगली मेहनत घेतली. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन होत आहे बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरजी दळवी साहेबांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. उपाध्यक्ष बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संदीप दादा शेलार यांचे आगमन होत आहे. संचालक योगेश दादा पवार आणि संदेश दादा साप्ते संचालक यांचं आगमन आहे आणि त्याचबरोबर विकासदा ओंबळे यांचे आगमन आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत आणि या मान्यवरांना विनंती की आपण स्थानपन्न व्हा. 12 बॉल 53 धावांची गरज. वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मयूर शिंदेच्या गोलंदाजी समोर फलंदाजी अक्षरशः पडली फिकी. फिकी. काय गोलंदाजी त्याने केली. 12 बॉल आता मात्र 53ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 12 बॉल 53 धावा. सामना दूर चाललाय. 22 ला 3 बाद झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. वरच्या दर्जाची गोलंदाजी अथर्व आदिरा 11 सातारा टीमच्या माध्यमातून. विजयासाठी 12 बॉल आणि 53ची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये फेरबदल. अतुल चव्हाण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी करणारा आणखीन एक गोलंदाज ज्याला मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अचूक आणि नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अधिकचा निघाला. एक्स्ट्रा आली आहे. 12 बॉल आता मात्र 52ची गरज. त्याचबरोबर या स्पर्धेला जेडी भाई यांच्या वतीने आसनी कलेक्शन यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे आम्हाला. कमिटीसाठी आयोजनासाठी 5,000चं विशेष बहुमूल्य योगदान आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. असंच आपलं सहकार्य आमच्या पाठीशी राहो. ही आकर्षक बाईक तुम्ही पाहत आहात सातारा प्रीमियर लीगची आणि त्याची चावी कोणत्या संघाच्या मालकाच्या हाती दिली जाईल ना याची चर्चा अगदी गेले 2 दिवसापासून आपण पाहतोय. 3रा दिवस या स्पर्धेचा. 365 दिवस पुन्हा या स्पर्धेची वाट पाहिली जाईल. संपूर्ण आयोजन कमिटीचं मी कौतुक करेन. आयोजकांनी यावर्षी 12 संघ घेतले. पुढच्या वर्षी 16 संघाची तयारी तुम्ही या मला वाटतं 15 दिवसामध्येच बुकिंग सुरू होईल आणि ती बुकिंग कदाचित फुल देखील होऊन जाईल. येणाऱ्या कालावधीमध्ये ही स्पर्धा पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळणार आहे. 10 बॉल 52ची गरज.
मॅचची औपचारिकता शेष राहिली आहे की काय? गोलंदाजी अतुल चव्हाण वेगवान करतोय, उलटा टाकला, बॉल वळवला, फिंगर रोल केली, पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने निघाला, डॉट बॉल येत असताना निश्चित एका बाजूला आता चांगला खेळ करावा लागेल. वक्त से लढकर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आज वेळ बदलेल का संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमचे? कारण एका मॅच मध्ये याच टीमने 85 धावांचा पाठलाग केला, हे विसरून चालणार नाही. समोरच्या बाजूला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती, परंतु एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहत आहोत. 9 बॉल आणि 52 ची आवश्यकता आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपले डीजे मास्टर ज्यांना आपण पाहत आहोत स्क्रीन वरती, अगदी त्याच वेळेला ना मला आवर्जून एक व्यक्तिमत्वाला स्क्रीन वरती पाहायची इच्छा आहे. 9 बॉल 52 ची आवश्यकता. हा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, जिथे आपण शशीजी साटम सर यांना आपण स्क्रीन वरती पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही कामकाज चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं आणि नेहमीच मग सातारा जिल्ह्यासाठी एक चांगलं कामकाज त्यांचं पाहायला मिळालं. स्कोर कार्ड वरती धावा येते एकंदरीत 24. यावेळेचा बॉल कव्हरला केला, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल इथे येत असताना 6 बॉलचा खेळ एकंदरीत शेष राहील. 6 बॉल 50 ची आवश्यकता सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 50 धावा. फायनलची मॅच काही क्षण राहिली आहेत या सामन्यामध्ये. अथर्व आधी राहिलं पण सातारा टीमने अक्षरशः या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. सातारा प्रीमियर लीग 2025 हे पहिलं पर्व विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय. विजेत्या संघाला 1,50,000 रुपये व मानाचा करंडक आणि विजेत्या संघ मालकाला बाईक दिली जाईल. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 1,00,000 रुपये व मानाचा करंडक देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक भरघोस पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातील. 6 बॉल 50 ची गरज. 6 चेंडू आणि 50 धावा. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज अक्षय मोरे. अक्षय मोरे गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहे. शेवटचे काही क्षण राहिले आहेत या स्पर्धेचे. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा. फटका लांबलाचक आकर्षक अद्भुत षटकार. या दोन्ही मुलांना स्क्रीनवर जे आपण पाहत आहोत, एका बाजूला या दोन्ही मुलांनी पाण्याची व्यवस्था अगदी त्याच वेळेला या मैदानाची व्यवस्था अगदी चांगल्या रीतीने पार पडली आहे. अर्थात ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत, सलाम आहे तुमच्या कार्याला. तहानलेल्याला पाणी पाजणं. जेडीबाई यांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 रुपये आला. इथे झेल टिपलाय. वॉट अ कॅच. फलंदाज बाद. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊया. स्क्रीनवरती ही आकर्षक ट्रॉफी आणि ही शिवरायांची प्रतिमा आपण पाहत आहोत स्क्रीनवरती. धावफलकावरती धावा 31. 4 फलंदाज बाद. 4 बॉल 44 ची गरज. चेंडू मैदानाच्या बाहेर आणि किनेक जेडीभाई आर्थिक कलेक्शन यांच्या माध्यमातून देण्यात येईल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये षटकार आला. मॅचची केवळ औपचारिकता शेष आहे. पराभवाच्या गर्द छायामध्ये श्री संत
बाळूमामा वॉरियर्स कराड टीम इथे अडकत असताना पाहायला मिळते. चांगला खेळ दोन्ही संघांचा राहिला. अंपायरचे विशेष कौतुक, स्कोररचे कौतुक, लाईव्ह टीमचे कौतुक. कॉट बिहाइंडची अपील, फलंदाज बाद. 5वा धक्का, 37ला 5वा फलंदाज बाद झालाय. संपूर्ण प्रेक्षक वर्गाचे कौतुक, आमचे कॅमेरामॅनचे कौतुक. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं सर्वांचेच विशेष आभार आपण मानतो आहोत. येणारे 2 बॉल 38ची गरज. सातारा प्रीमियर लीग शेवटाकडे निघाली आहे. शेवटाकडे निघालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडतीये आणि अर्थात या सामन्यामध्ये 2 बॉल आणि 38ची आवश्यकता असताना अथर्व आदिरा 11 सातारा टीम अगदी बाजी मारण्यास पुढे सरसावली आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला प्रत्येकाचा. आज मंत्रमुग्ध केल्या सेमीफायनलच्या मॅचने. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला केले क्षेत्ररक्षक अजय शेलार. वॉट अ कॅच, फलंदाज बाद. विशेष करून कौतुक करायला हवं. जर तुम्ही बाहेरच्या बाजूला गेलात, कदाचित मॅच संपली आणि बाहेर सर्व प्रेक्षक निघाले तर सर्वाधिक मोठा ट्रॅफिक जॅम कदाचित कोपरखैरणे होऊ शकतो. आता सध्याची सिच्युएशन ही आहे, बाहेर गाडी लावायला जागा नाही आहे. मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. गर्दीचे प्रचंड मोठे विक्रम मोडीच काढले त्या स्पर्धेने. मला आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेबांची ती बाईट्स मला आठवली की मी 23 वर्ष लागली एवढी गर्दी जमवायला. या स्पर्धेने एकाच वर्षामध्ये गर्दी जमवली आहे. गोलंदाज सज्ज होत आहे. शेवटचा बॉल, फायनलची मॅच जिंकली आहे. पहिलं पर्व सातारा प्रीमियर लीगचं जिंकलंय. अथर्व